शख्स कहते हैं कि आप 3 रोज के बाद में मेरे पास में उस बच्चे को लाइए। 3 रोज के बाद में जब वो शख्स उस बच्चे को आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पास में लाता है तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उस बच्चे से कहते हैं कि बेटा देखो गुड़ मत खाया करो, गुड़ को जो ज्यादा गुड़ खाने से तुम्हारे को नुकसान है। तो वो शख्स जो होता है वो काफी परेशान हो जाता है कि आपको ये बात अटेंडेंस लेकिन आपने 3 रोज बाद में क्यों कहा? आपने फरमाया कि भाई मैं भी ज्यादा गुड़ खाता था लेकिन मैंने फिर उस पर अमल किया और मैंने गुड़ खाना बंद किया। उसके बाद में फिर मैंने उस बच्चे को ताकीद किया। इससे हमको ये सबक मिलता है कि भाई अगर हम किसी को ताकीद करते हैं, किसी को बताते कि भाई तुम जो गलत काम कर रहे हो, अगर हम पहले उस पर अमल नहीं कर रहे तो ताकीद कुछ काम की नहीं रहेगी। इसलिए सबसे पहले आज गुड स्पीकर जर एक चांगला संवाद कौशल्याने बोलायचं असेल की आधी चांगला टू बी अ लिस्नर, गुड लिस्नर, यस गुड लिस्नर, ही गोष्ट महत्वाची। त्याला सोडलं मग त्यांनी सीधं घरी जावं ना। त्या आमच्यातला एक जो बहादूर होता त्यांनी चोपड्याला फोन लावला, हॅलो आमचं तर सुटून गेला, तुमच्या कसं काय सुटलं नाही? मग ते चोपडे त्या विद्यार्थ्याला अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये ठेवण्यासाठी योग्य प्रकारची अंमलबजावणी, योग्य प्रकारचा अभ्यासक्रम, योग्य प्रकारची अशी रूपरेषा, योग्य प्रकारचं असं नियोजन या ठिकाणी तयार करण्यात आपण कधी तहसीलदार कलेक्टर त्यांना म्हणून शकत नाही, बनवलं तर आनंदाची गोष्ट, पण तो एक सुजाण आणि जबाबदार नागरिक बनावा हे शिक्षणापासून अपेक्षा। आता तुम्ही शिक्षक आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असा तरुणा मिळत असेल तर अव्वा तुम्ही तर शिक्षक आहे ना। हे धोरण 21व्या शतकातील हे संदर्भातले प्रश्न असतील लक्षात ठेवा। तयार करण्याचे प्रयत्न करते, ज्यात 5+3+4 शालेय शिक्षण प्रणालीचा समावेश आहे, जी मुलासाठी 8 ते 18 वयोगटात शिक्षण सुनिश्चित करते। विशेष योजना सुद्धा आहे आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था NIOS द्वारे माध्यमिक शिक्षण देणे, जेणेकरून जे विद्यार्थी औपचारिक शिक्षणामध्ये सामील होऊ शकत नाही त्यांना संधी मिळतील। अशा एकूण 10 समस्या आहेत आणि 10 समस्यांवर सामाजिक, भावनिक आणि वर्तनात्मक विकास 2 क्रमांक आहे। निरंतर व समग्र मूल्यमापन केवळ शेवटच्या परीक्षांवर भर न देता वर्षभर चालणाऱ्या मूल्यमापन प्रक्रियेवर भर देण्यात आलेला आहे। क्षमतेवर आधारित मूल्यमापन, माहितीच्या पाठांतरावर आधारित मूल्यमापन न करता विद्यार्थ्यांच्या संकल्प या सर्व गोष्टी केल्या पाहिजे। तसेच मुसलमान व्यक्तींना सर्व पातळीवर शिक्षकी पेशात समोरून घेण्यासाठी नवीन शिक्षण धोरणाने मदत केली पाहिजे। अध्यापनावर भार पडला, विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता वाढवणे, शिक्षणाच्या उद्दिष्टानुसार अभ्यासक्रमात विकास, शालेय शिक्षण क्रम आणि शिकण्याच्या
सोळा